दरम्यान माझ्याकडे ब्लॅक बॉक्सचा फोटो सुद्धा आहे, त्यामुळे किती तो ब्लॅक बॉक्स जळालाय हे मला माहिती असल्याचं रोहित पवार म्हणाले। तर ब्लॅक बॉक्स जळून गेला असं म्हटल्यावर शंका येणारच असं आव्हाडांनी सुद्धा म्हटलंय। ब्लॅक बॉक्स जिथे ठेवला जातो विमानाचा तो भाग जशाचा तसा आहे, मात्र ब्लॅक बॉक्स कसा जळाला यावरून आव्हाडांनी ही शंका उपस्थित केली आहे। ब्लॅक बॉक्सचा फोटो हा आमच्याकडे आलेला आहे, तो कसा आहे, किती जळला याचे डिटेल सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत। पण आम्ही वाट बघतोय की केंद्रीय एव्हिएशन मंत्रालय या बाबतीत कसा तपास करते, काय करते। त्याच्याचबरोबर श्वेता सिंग बद्दलची पण बरीच माहिती, त्यांच्यावर कशा कंप्लेंट केलेल्या आहेत, कशा पद्धतीने श्वेता सिंग या भ्रष्टाचार करत आलेल्या आहेत ह्याची माहिती सुद्धा तिथं आम्हाला कळलेली आहे। त्यामुळे या लोकांना बाजूला ठेवून इन्व्हेस्टिगेशन करणं हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण का पारदर्शक इन्व्हेस्टिगेशनमुळेच कुठेतरी दादांना त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। ब्लॅक बॉक्स जळून गेला, इथेच तुम्ही संशयाला वाव दिलात। अरे ते भागच तसाचे तसा आहे। ब्लॅक बॉक्स ज्या ठिकाणी ठेवला जातो तो भाग त्या विमानाचा जशाच्या तसा त्या ॲक्सिडेंटच्या जागेवर पडलेला होता। सरळ सांगितलं जातं ब्लॅक बॉक्स जळून गेला, म्हणजे माझ्यासारख्या चौकस मनाच्या माणसाला तर शंका येईलच, ब्लॅक बॉक्स कसा जळून जाऊ शकतो।